अतिशय चिंतित होतो. थोडंसं टेन्शनमध्येच होतो की या ठिकाणी मोठा असा मोर्चा जवळजवळ 4-5 लाख लोकं आलेली होती आणि तो प्रश्नसुद्धा आजच सुटला आणि त्याच्यामध्ये सहभागी झाल्यामुळे माझ्याही अंगावर गुलाल उडलेला तुम्हाला दिसेल. परंतु या ठिकाणी जे जगभरातून मराठी लोकं आली आहेत, त्यांच्या आगमनामध्ये कुठलीही अडचण न होता आजच्या दिवशी हा कार्यक्रम सुरू होणं हे एक फार मोठी कसरत होती आणि सर्वांनीच सहकार्य केल्यामुळे आणि विशेषतः जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याची यशस्वी सांगता झाल्यामुळे आनंदामध्ये आज हा विश्व मराठी संमेलन साजरं होतं आहे. आणि विश्व मराठी संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की जगभरातून मराठी लोक येतात. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यांनी मराठी भाषेचं संवर्धन आपापल्या देशामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या काही अडचणी असतात, त्या अडचणीबद्दल चर्चा होते. मराठी भाषा विकसित होत असताना त्यांच्या काही अपेक्षा असतात आणि परदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मराठी भाषेच्या संदर्भात काही वेगळ्या अशा अपेक्षा असतात, त्यासुद्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही सत्र ठेवलेली आहे. मराठी भाषेचं कशी विकसित होत गेली त्याच्याबद्दलची सादरीकरणं आहेत. कवितांच्या संदर्भातलं एक चांगले असे कार्यक्रम आहेत. शेवटी मराठी भाषा म्हटलं की मराठी साहित्य आलं, मराठी नाट्य आलं आणि त्याच्यामुळे एक सुंदर अशी एकांकिकासुद्धा ठेवलेली आहे. पहिल्या दिवशी तर मराठी भाषेचा कसा विकास होत गेला याचा 3 तासाचा कार्यक्रम आहे, जो अवश्य सर्वांनी बघितला पाहिजे. आणि हे करत असताना ज्यावेळेला पाहुणे आपल्याकडे येतात त्यावेळेला केवळ क्लिष्ट चर्चा न होता त्यांना थोडंसं मनोरंजनसुद्धा व्हावं म्हणून काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ठेवलेले आहेत. आणि आपण बघितलं की दिवसेदिवस येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. या संमेलनाला जवळजवळ 640 परदेशातल्या लोकांनी आपली नावं नोंदवली आहेत. त्याच्यापैकी काही लोक येऊन पोचलेले आहेत, काही लोक आता येत आहेत आणि 3 दिवसाचा भरगच्च असा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होईल. ज्यावेळेला मराठी संस्कृतीबरोबरच मराठी खानपानसुद्धा आम्ही एकही गोष्ट महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त ठेवलेली नाही. म्हणजे अगदी जरी ब्रेकफास्ट जरी द्यायचा असला तरी तो मराठमोळा असणार आहे. जेवण असलं तर आपले 6 रिजन आहेत, प्रत्येकाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, ते सुद्धा त्यांना बघायला मिळेल. शेवटी हे सर्व परिवार एकत्र येत असतात, ही नाती जुळत असतात आणि त्याचा उपयोग महाराष्ट्राला सुद्धा होत असतो. म्हणून 3ऱ्या दिवशी इन्व्हेस्टर्स मीट ठेवलेली आहे आणि अनेक गेल्या वर्षीचा सुद्धा फायदा असा झाला की अनेक गुंतवणुका या महाराष्ट्रामध्ये आल्या. कारण यातले अनेक लोक ही मोठ्या मोठ्या कंपनींचे CEO आहेत. अनेक लोक स्वतःच्या खर्चाने येतात या कार्यक्रमाला. हळूहळू हे विश्व विस्तारत जाईल. खरं तर आमची अपेक्षा होती की यावर्षी खूप अगोदर सर्वांशी कॉन्टॅक्ट करायचा, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झालं नाही. आता याच्या पुढच्या काळामध्ये एक ठराविक दिवशी हा कार्यक्रम असेल आणि त्याच्याचबरोबर उद्या आमचं जे मराठी भवन आम्ही बांधतो आहे त्याचंसुद्धा सादरीकरण आहे. आणि विशेष आनंद असा आहे की आमच्या अनेक मंत्री महोदयांच्या बरोबर श्री राज ठाकरे साहेबांनीसुद्धा त्याच्यासाठी येण्याचं मान्य केलेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये प्रकाशराव आंबेडकर साहेब हे इथे येणार आहेत. अनेक महनीय व्यक्ती येतात. त्यावेळेला चांगले असे कार्यक्रम झाले पाहिजेत, चांगल्या चर्चा झाल्या पाहिजेत, त्याच्यातून मराठी भाषेचा विकास झाला पाहिजेच. पण त्याच्याबरोबर ही आंतरराष्ट्रीय जी नाती आहेत तीसुद्धा जपली गेली पाहिजे. कारण आपल्याकडे आंतरराष्ट्रीय मराठी मंच निर्माण केला, ज्ञानेश्वर मुळेजी त्याचे अध्यक्ष आहेत. परंतु तो जो ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याला जी शासनाकडून मदत झाली पाहिजे ती पूर्वीच्या काळात होत नव्हती. आता ती पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे महाराष्ट्र शासन उभं राहील आणि हा विश्व मराठी मंच असाच विकसित होत राहील. सर, एकंदरीतच आपण आपली भाषा परदेशामध्ये कशी राहील याचा विकास करताय.
एकामेकाशी कनेक्ट होत असतानाच तिसऱ्या दिवशी आम्ही नेहमी इंडस्ट्रीयल ठेवतो, इंडस्ट्रीयल मीट्स ठेवतो आणि त्याच्यामधून सुद्धा खूप चांगली चर्चा होते आणि गुंतवणूकसुद्धा महाराष्ट्रामध्ये येते. अनेक लोक अशी आहेत की परदेशामध्ये राहतात पण आपल्या स्टार्टअपला सुद्धा ते पैसे देतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. थोडंसं मला दिलगिरी यासाठी व्यक्त करायची होती की नवी मुंबईमध्ये अचानक आंदोलन सुरू झालं, त्याच्यामुळे काही लोकांना आंदोलनामध्ये आपण अडकू की काय अशी सुद्धा भीती असल्यामुळे उद्यापासून फुल फ्लेज सगळे लोक नागरिक ह्याचा फायदा घेतील अशी मी अपेक्षा करतो. ज्यांना साहित्यामध्ये रुची आहे त्यांनी सर्वांनी इथं यावं. हा सगळा विनामूल्य कार्यक्रम आहे आणि दिवसाचा पूर्ण वेळ हा ते पूर्ण सेवा या मराठी विभागामधून दिल्या जाणार आहे. सर तुम्ही आता मराठी आंदोलकांना भेटून आलेला आहात. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी राजपत्र दिलं आणि त्याच्यानंतर हे आंदोलन मागे झालेलं आहे. काय सांगाल एकंदरीत त्याच्यात? एकंदर असं आहे की एका तऱ्हेचा अन्याय हा मराठवाड्यामध्ये मराठा समाजावर होत होता, कारण त्यांना कुणबी प्रमाणपत्र, ते कुणबी असूनचा कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती. मुख्यमंत्री महोदयांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला. न्यायमूर्ती शिंदेजींच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली आणि त्याच्यामुळे अनेक पुरावे त्या ठिकाणी मिळू शकले. जे मोडीमध्ये होते, जे फारसीमध्ये होते, त्याचं सगळ्यांचं रूपांतर मराठीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक बेस तयार झाला आणि याच्यामुळे लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतील. हा खूप मोठा विजय हा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा आहे असं मी समजतो. आणि त्याच्याचबरोबर जी आत्मीयता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतः याच्यामध्ये व्यक्तिगत लक्ष घातलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं चांगलं सहकार्य त्यांना लाभलं आणि त्याच्यामुळे याच्यातून मार्ग निघू शकला असं मला वाटतं. सर एकंदरीत छगन भुजबळांचं स्टेटमेंट आलेलं आहे की 16 तारखेपर्यंत याला म्हणजे हरकतची सूचना मागवलेल्या आहेत. हे काही राजपत्र आहे, ते अधिसूचना नाही असं प्रतिक्रिया दिली. एक गोष्ट अशी आहे की कुठलंही ज्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा नियम करायचा असतो त्याला ऑब्जेक्शन सजेशन मागवायलाच लागतात. त्यांना ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल वाटत असेल त्यांनी तसं मांडावं, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू. परंतु OBCच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही ही सोय उपलब्ध करून दिली आहे कुणबी प्रमाणपत्राची. आणि त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा सुरुवातीला सांगितलेलं होतं की कुणबी हे पूर्वीचंच आरक्षण असल्यामुळे आमचा त्याला काही विरोध असणार नाही, त्याच्यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही. शेवटी जो संघर्ष होता तो संपलेला आहे आणि एक चांगली सुरुवात ही या दृष्टीने झालेली आहे. देखिए, नाराज़गी की कोई बात नहीं है क्योंकि ये पहले से आरक्षण है और वही आरक्षण में जो उनको डॉक्यूमेंट्स नहीं मिल रहे थे वो मिलाने की हमने उनको मदद की है और इसलिए जिनके पास डॉक्यूमेंट्स है उनको तो सर्टिफिकेट मिलना ही है. तो इसमें कोई ऑब्जेक्शनेबल है ऐसे मुझे लगता नहीं, क्योंकि ये अब तक 37 लाख लोगों को ये दिया गया हुआ है. आगे चल के भी ये प्रोसीजर चलती रहेगी, उसमें ऑब्जेक्शनेबल कुछ भी नहीं है. देखिए, पहले से कुणबी आरक्षण है, ये नया आरक्षण नहीं है. जो हम लोग इकोनॉमिकली बैकवर्ड का जो दे रहे हैं वो नया है. जो सुप्रीम हाई कोर्ट में टिका था, सुप्रीम कोर्ट ने उसको खारिज कर दिया, लेकिन उसमें भी क्यूरेटिव पिटीशन डाला हुआ है. सर छगन भुजबल जी बात कर रहे हैं कि 16 तारीख तक हरकत सूचना मंगाएंगे इस पे, तो ये कोई अधिसूचना हुआ नहीं है, ये सिर्फ ये ऐसे कि देखिए, सूचना आती है और वो अननेसेसरी है तो उसको रिजेक्ट करने का अधिकार भी शासन का है. तो जाहिर सी बात है, नोटिफिकेशन तो निकला है. अगर ऑब्जेक्शन सजेशन की स्टेज है तो उस स्टेज को भी 15 दिन में उनको देना है, वो दे दे. ऐसी बातें करने से आपस में एक भाईचारा कम हो जाता है, ऐसे मुझे लगता है. थैंक यू. धन्यवाद.